एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं महेश. महेश खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री घरी आल्यावर गायींना चारा देणे, त्याची दूध काढणे हे सर्व कामे करायचा. त्याचं एक छोटंसं कुटुंब होतं. त्यामध्ये त्याची बायको व एक छोटीशी मुलगी होती. तो एक दिवस बायकोला म्हणाला, या वर्षी आपण टरबूजाचे पीक घेऊया. जर या पिकांची लागवड चांगल्या पद्धतीने केली तर चांगला नफा मिळू शकतो. दुसऱ्या दिवशी महेश शेतात जायला निघाला. जात असताना त्याच्या मनात भरपूर विचार चालू होता. महेशने शेतात काम चालू केले. तो मेहनत करू लागला. एका महिन्यातच टरबूजाची रोपे वाढू लागली. त्याला टरबूज लागायला सुरुवात झाली. महेश रोज शेतात जाऊन पाणी देत होता आणि त्याची बायको पण त्याला शेतीच्या कामात मदत करत होती. तो खूप खुश आणि आनंदी होता, कारण टरबूजाचे पीक भरभरून आलेले होते. आजूबाजूचे शेतकरी सुद्धा त्याचे टरबूजाचे पीक पाहून कौतुक करू लागले. एक दिवस महेशला एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. त्याच्या शेतात एका रात्री अचानक सुवर घुसली होती. सुवर त्या रात्री टरबूजाच्या पिकातून फिरली होती. त्याचे टरबूज अर्ध्यापेक्षा जास्त टरबूज खाऊन त्यांनी खराब केले होते. हे पाहून महेशला तर धक्काच बसला होता. महेश खूप चिंतेत पडला, परंतु त्याने हार मानली नाही. त्याने विचार केला, जर सुवर शेतात घुसली तर त्यांना घालवण्यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल. महेशने लगेच शेताच्या चारी बाजूनं मजबूत कुंपण घालायला सुरुवात केली. त्यानंतर महेशने शेताच्या आसपास अशी एक वस्तू फिट केली की त्याच्या आवाजामुळे सुवर पडून जातील. चारी बाजूनं कुंपण असल्यामुळे सुवरांना अंदर येता आले नाही. दुसऱ्या आठवड्यात महेशच्या शेतात टरबूज तयार होऊ लागले. त्याने कापणी करायला सुरुवात केली. निघालेले टरबूज बैलगाडीत भरून बाजारात विकायला निघाला. बाजारात त्याच्या टरबूजाला तर चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याच्या मेहनतीला यश पण मिळालं आणि त्याने चांगला नफा पण कमविला. महेशने शिकविले, शेतात येणाऱ्या अडचणीचा सामना शांतपणे आणि धैर्याने करायला हवा.